एकीकडे सध्या नाशिकमध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये दराडे हे महायुतीचे उमेदवार होते, मात्र गोकुळ गीते यांचा त्या ठिकाणी खरं तर विजय झालेला बघायला मिळत आहे। काय सांगाल, परिस्थिती कशी होती वेगळी? भावकीच्या वादातून करेक्ट कार्यक्रम शिंदे गटाचा झालेला असं म्हणायला हरकत नाही। महाविकास आघाडी म्हणून राज्यामध्ये देखील आमची संख्या आम्हाला माहीत होती, तरी आम्ही निवडणुका लढलो, कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका लढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही निवडणुका लढलो। सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा मतं आम्हाला जास्त मिळाली। सांगली साताऱ्यामध्ये महायुतीतल्या मंत्र्यांना झालेली मारहाण याचा उद्रेक होईल असं आम्हाला अपेक्षा होती, परंतु ते त्या ठिकाणी उद्रेक झाला नाही। पुन्हा दबावामुळे ते परत महायुतीबरोबर राहिले हे यातून दिसतंय। आणि एकूणच राज्यातला हा निकाल बघितला, एल निनोचा परिणाम पर्यावरणावर आहे, पावसावर आहे, परंतु पैशाचा पाऊस काही कमी या ठिकाणी झालेला दिसत नाही महायुतीकडून। आणि या पैशाच्या जोरावरच निवडणुका जिंकायचं हे एकमेव सूत्र महायुतीनं अवलंबलेलं दिसतंय। बंटी पाटील जी धैर्यशील कदम यांना जवळपास विजयापर्यंत मतं मिळाली आहे, परंतु अभय जगताप यांना देखील जी महाविकास आघाडीची मतं आहेत त्याच्यापेक्षा अतिरिक्त मतं मिळालेली आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी तिथे फूट नाही, मी तेच सांगतोय की महायुतीच्या अनेक मतं ही महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटला सांगली साताऱ्यामध्ये पडलेली आहेत, परंतु जी मंत्र्यांना झालेले मारहाण त्याच्या स्वाभिमान बाळगून अजून थोड्या लोकांनी मतदान केलं असतं तर कदाचित विजय झाला असता। नागपूरमध्ये मात्र काँग्रेसची मतं फुटलेली दिसतात। नाही, मी म्हटलं ना, मी म्हटलं तसं पैशाचा महापूर, पैशाचा पाऊस महायुतीकडनं पडला, कारण की तुमच्याकडे आकडेवारी आमच्याकडे नव्हती, आम्हालाही माहित होतं, आम्ही काय माहित नव्हतं अशातला भाग नव्हता, परंतु लोकशाहीमध्ये निवडणूक लढली पाहिजे ही आमची भूमिका होती, परंतु पैशाचा वापर हा प्रचंड प्रमाणात झालेला या ठिकाणी दिसतो। परंतु सातत्यानं या आता गोकुळ गीतेंचा देखील ज्या पद्धतीने विजयी उमेदवार ते झालेले आहेत नाशिकच्या याच्यामध्ये, कुठेतरी महायुतीमध्येच द्वंद्वयुद्ध सुरू झालंय का? नाही, 100%, कारण की जळगावमध्ये शिंदे गटानं आपल्या उमेदवाराला 0 मतं पाडून घेतली। जळगावमध्ये शिंदे गट प्रामाणिक राहिला, त्याचं फळ त्यांना नाशिकमध्ये मिळालं। पण एकीकडे 6 खासदार होतात, दुसरीकडे अशा पद्धतीने जो आहे तो प्रकार बघायला नाही, आता दिल्लीतून शिंदेंना बळ देणं, मग ते भाजपच्या इथल्या नेतृत्वाच्या उलटं बळ देणं, हा एक प्रकार गेले अनेक दिवस या ठिकाणी चालू आहे। आणि मला वाटतं हे 6 खासदारला जाण्यामागं दिल्लीची मान्यता असल्याशिवाय शिंदेसाहेब हा निर्णय घेणार नाहीत, त्यामुळे त्यांचं वजन इथं पॅरलल राहिलं पाहिजे ही भूमिका भाजप अंतर्गत दिसते साधारणपणे। खरं तर तुमच्या पक्षामध्ये देखील आता नेते मंडळी लढायला मागं पुढे बघतायत का? कारण की ही विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं घराणेशाही असलेल्या लोकांना देखील उमेदवारी द्यायचा प्रयत्न केला। धीरज देशमुख, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूरांना त्यांनी मात्र उमेदवारी नाकारली। आता कुठे लढवय्ये नेते काँग्रेसकडे कमी आहेत का? असं म्हणता येणार नाही। ग्राउंडवरती थोरात साहेब असतील, यशोमतीताई असतील किंवा धीरज देशमुख असतील, जे कॅन्डिडेट दिले त्यांच्याबरोबर ताकदीनं या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे लढायची आमची मानसिकता नाही असं म्हणणं चुकीचं आहे। जिल्हा परिषद आम्ही लढवल्या, बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शेवटी आकडेवारी यातली महत्वाची आहे, आणि ती आकडेवारी जर समजा जवळपास असती तर प्रत्येकानं प्रयत्न या ठिकाणी केला असता। गोंधळ पाहायला मिळाला नाही, तो अमरावती असू दे, चंद्रपूर असू दे, आमच्या अंतर्गत काही गोष्टी झालेल्या आहेत, त्याचा विचार आम्ही निश्चितपणे पक्षांतर्गत या ठिकाणी करू। प्रस्थापित नेत्यांनी जर तिकीट घेऊन लढवलं असतं तर मात्र कुठे निवडणुकीचं चित्र वेगळं झालं असतं, मात्र प्रस्थापित नेतेच निवडणुकीसाठी तयार नाहीयेत। नाही, असं नाही आहे, शेवटी त्यांनी तिथले त्यांची आकडेवारी, तिथली गणित बघून त्यांनी निर्णय घेतला की बाबा उमेदवार देणं। उद्या सगळेच नेते उभारले की परत टीका होते, हे विधानसभेला पराभूत झालेत, परत यांना विधान परिषद कशाला पाहिजे, कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही असंही म्हटलं जातं, आणि म्हणून कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे। दुसरीकडे आपण बघतोय की खरं तर विरोधी पक्ष नेता सभागृहामध्ये नाहीये आणि पावसाळी अधिवेशन आता या ठिकाणी बघायला मिळतं। तुम्हाला वाटतं आता तरी कुठेतरी काही गोष्टी? नाही, मला वाटतं काल आम्ही जे विरोधी पक्षाचं पत्र दिलं त्या पत्रात पहिला शेतकऱ्यांचा मुद्दा टाकला आणि विरोधी पक्षनेतेपदचा मुद्दा शेवटला टाकला, कारण की सरकार लोकशाही मानतंय असं वाटत नाही। लोकशाही मानत असते तर त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दिलं असतं, विधानसभेमधलं आणि विधान परिषदेमधलं। मला वाटतं सरकारला एवढी धास्ती काय आम्हाला कळत नाही। लोकशाही टिकवायची एवढं बहुमत असताना
तुम्हाला एक विरोधी पक्ष नेतेपद जे संविधानानं दिलेलं आहे ते देखील देण्याचं धाडस होत नसेल तर हे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक मला वाटतं चुकीचा संदेश तुम्ही पाठवताय. पुढच्या येणाऱ्या लोकांना देखील हाच संदेश तुम्ही देताय की कायदा बाजूला ठेवायचा, संविधान बाजूला ठेवायचं आणि हम करो सो कायदा ही भूमिका दुर्दैवी आहे. शिवसेना ठाकरे गटातले नेतेच आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत का असा सवाल पडतो. कारण की मिलिंद नार्वेकर स्वतःच्या ट्विटमध्ये म्हणतात की देवेंद्र फडणवीसजी तुम्ही उद्धवजींचं पत्र बघा आणि खरं तर भास्कररावांना विरोधी पक्ष नेते करा. त्यांची मानसिक स्थिती ढासळत चालली आहे, त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना त्रास होतो आमच्यासारखा, असं ट्विट आहे. नाही, मी ट्विट बघितलेलं नाही त्यांचा, परंतु शेवटी उद्धव साहेबांनी शिवसेना म्हणून त्यांचा विरोधी पक्षनेता कोण व्हावा हे आमदारांचं सहीचं पत्र मागच्या अधिवेशनामध्ये दिलेलं. काँग्रेस पक्षानं आमचं पत्र विधान परिषदसाठी दिलेलं. आता मुख्यमंत्री, सभापती महोदय आणि अध्यक्षांच्याकडे बोर्ड दाखवतात. मला वाटतं अध्यक्ष आणि सभापतींनाही माहीत आहे शेवटी मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय ते नोटीस काढू शकणार नाहीत. त्यामुळे किमान सरकारनं या ठिकाणी हा ग्रीन सिग्नल द्यावा अशी आमची साधारणपणे अपेक्षा असणार.